नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गावाकडचा अनुभव देणारी भीमतडी जत्रा कृषी महाविद्यालयाच्या मैदानात भरवण्यात आली आहे. खेडेगावचा जिवंत देखावा, 12 बालुतेदारांच्या राहणीमानाची पद्धत, समोरच तयार होणारे अस्सल ग्रामीण पदार्थ, अशा वेगवेगळ्या लज्जतदार पदार्थांची मेजवानी, सागरगोटे, काचकवड्या, दोरीवरच्या उड्या असे महिलांचे पारंपरिक खेळ, नंदी बैल, गजनृत्य, वासुदेव, पोतराजाचे दर्शन या आणि अशा अनेक ग्रामीण संस्कृतीची गावाकडचा फील देणारी सफर पुणेकरांना या भीमथडी जत्रेत अनुभवायला मिळणार आहे. बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, राज्य सरकारचा कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने दिनांक 24 ते दिनांक 27 जानेवारी दरम्यान सिंचननगर जवळील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात ही जत्रा भरवण्यात आली आहे. बचत गटांमधील महिलांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भासह कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल अशा 17 राज्यांमधील बचत गटांचा यात सहभाग आहे. त्यासाठी सुसज्ज स्टॉल्स उभारण्यात आले असून येथे विविध प्रकारची उत्पादने नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. या जत्रेची आणि भीमथडी ब्रँड बाबतची माहिती अन्य बचत गटांना यावेळी देण्यात येणार आहे. त्यासाठी भीमथडी ब्रँडचे स्वतंत्र दालन उभारले आहे. त्यामध्ये खास गोधडीसह अन्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. पर्यावरणाचा विचार करून यंदा जत्रेत नो प्लास्टिक झोन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा कराव्यात याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ही जत्रा सुरू राहणार आहे. जत्रेला येणाऱ्या नागरिकांनी सिंचननगर जवळील प्रवेशद्वाराचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुलं मोठी झाली, त्यांना आता आपल्या घरात काय आहे यापेक्षा काय नाहीये हे फार झटकन लक्षात येत होतं. आणि आता त्यांचं सुख हेच तर खरं आई वडिलांचं भविष्य असतं ना. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव आणि जलबिरादरी यांच्या वतीने जल आशय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर 2013 हे वर्ष जल सहभागिता म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्त किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जलबिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने जल आशय या विषयावर 1 फेब्रुवारीला 1 दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन जलबिरादरीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात 16 तज्ज्ञ विचार व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील आर्ट गॅलरी येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे.
या चर्चासत्रात पाणी वापर आणि व्यवस्थापनावर दूरगामी होणारे परिणाम, नैसर्गिक जलाशय आणि नद्या वाचवण्यातील समस्या, जल आक्रोश, जलतज्ञांचे विश्लेषणात्मक चिंतन आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये पुढील पिढीचा सहभाग या विषयांवर चर्चा होणार आहे. चर्चासत्रात अतुल देऊळगावकर, विजय परांजपे, डॉक्टर मिलिंद वाटवे, प्रदीप पुरंदरे, इंदावी तुळपुळे, पाशा पटेल, नकुल पारसेवकर, परिणिता दांडेकर, विवेक वेलणकर, अनुपम सराफ, मनीष रांजणकर, डॉक्टर निलेश हेडा, डॉक्टर संदीप जोशी आणि विनोद बोधनकर आदी मान्यवर सहभाग घेणार आहेत. सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शिका गौरी शिंदे यांना सिम्बायोसिस सांस्कृतिक पुरस्कार पालेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध संगीतकार आनंदजी, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्याम मुजुमदार, विद्या येरवडेकर या प्रसंगी उपस्थित होते. पालेकर म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शकांना मानाचे स्थान नाही. महिलांचं योगदान खूप मोठं आहे. सई परांजपे यांच्यानंतर महिला दिग्दर्शक म्हणून गौरी शिंदेचं नाव घ्यायला हरकत नाही. अपर्णा सेन, झोया अख्तर ही नावे बोटावर मोजण्याइतकीच आहेत ही खटकणारी गोष्ट आहे, अशी खंत व्यक्त करून पालेकर म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टीत महिलांच्या कामाला आपण भरभरून दाद देत नाही. गौरी शिंदेने पहिलाच मेन स्ट्रीम चित्रपट बनवला, पण त्याच्यातलं वेगळेपण मला भावलं. चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांच्या वाटचालीत वेगळी गोष्ट सांगणारे चित्रपट कमी बनतात. बॉय मीट गर्ल ही गोष्ट वर्षानुवर्षे सांगितली जाते, पण हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगण्याचे धाडस फार थोड्या लोकांकडे आहे. चित्रपटाचा नायक कोण यावर चित्रपट चालतो, त्यावरून चित्रपटाचे मोजमाप आपल्याकडे केले जाते. नायिकेला गृहीत धरून चित्रपट बनवण्याचा काळ अभिनेत्री नूतन बरोबरच संपला, असे सांगून पुढे ते म्हणाले, नायिकेला मध्यवर्ती भूमिका देऊन आपल्याकडे चित्रपट बनवले जात नाहीत. गौरीने नायिका मध्यवर्ती ठेवून हा चित्रपट तयार केला, म्हणून तिचे विशेष कौतुक. वेगळी वाट चोखाळायचं धाडस प्रत्येकाने करायचं ठरवलं तर प्रत्येकाचं जीवन रसरशीत होईल. सगळे करतात म्हणून आपणही तसंच करायचं. यामध्ये आपले वेगळेपण घरंगळून जाऊ नये, आपल्यातलं वैविध्य निसटून जाता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. गौरी शिंदे म्हणाली, आज माझ्या कॉलेजमध्ये उभे राहून हा सत्कार स्वीकारताना आनंद होत आहे. तेव्हा या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये टाइमपास करताना वाटलं नाही आपला इथेच सत्कार होईल. मुजुमदार सरांना पाहून तर आम्ही लपायचो, पण फार मोकळे वातावरण इथे मिळाले, असेही तिने नमूद केले. सत्कार करेल आणि डॉक्टर मुजुमदारांना आम्ही बघायचो कॉलेजमध्ये, तेव्हा जर कॅन्टीन असेल तर लपायचो आणि आज त्यांच्याबरोबरच बसून त्यांनी मला सत्कार केला, त्याच्याबद्दल थँक्यू. फारच छान वाटतं. डॉक्टर विद्या, थँक्यू की मला आज बोलवलं आणि थँक्यू फॉर रेकग्नायझिंग दिस लिटल अचीवमेंट ऑफ माइंड. सिम्बायोसिसमध्ये फार खूप मेमरीज आहेत. बरेच म्हणजे हे असं आहे कॉलेज आहे की जिथं दे जस्ट मेड यू फील फ्री टू लर्न. सो वी लर्न फ्रीली, वी वर फ्री, and I think this is the atmosphere that you need to start or do anything. So from Symbiosis onwards, it was an open world for us, and all kinds of people from all the states in India and even from other countries were studying. नळातून वाया जाणाऱ्या पाण्याची बचत करण्यासाठी पुण्यातील संशोधकाने पाणी वाचवणारे नॉझल्स विकसित केले आहेत. वॉश बेसिन आणि सिंकमधील नळ तसेच शॉवरमुळे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत करण्यासाठी एका पुणेकर संशोधकाने या नळातून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणारे नॉझल विकसित केले आहेत. त्यांच्या वापराद्वारे प्रत्येक घरात दररोज किमान 500 लिटर पाण्याची बचत करता येईल, असा त्यांचा दावा आहे. कोथरूडमधील सुरेश सोलापूरकर यांनी हे संशोधन केले आहे. ते म्हणाले, उंच इमारतींवरील टाक्यांमधून खाली येताना पाण्याचा दाब आणि वेग वाढतो, त्यामुळे नळाला प्रति मिनिट 8 ते 15 लिटर पाणी येते. सर्वसाधारणपणे वॉश बेसिन, सिंक आणि बाथरूममधील शॉवरसाठी पाण्याचा अधिक वापर होतो.
या ठिकाणी येणाऱ्या पाण्यापैकी 25% पाणी प्रत्यक्षात वापरले जाते तर 75% पाणी वाहून जाते. दिवसभरात हे तिन्ही नळ किमान 1 तास चालू राहतात असे गृहीत धरले तरी त्यातून 720 लिटर पाणी येते. यापैकी 25% म्हणजे 180 लिटर पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो तर 75% म्हणजे 540 लिटर पाणी वाहून गटारात जाते हे स्पष्ट होते. इस्रायल आणि ऑस्ट्रेलियामध्ये नळामार्फत केवळ 3 ते 5 लिटर पाणीच मिळते आणि तेवढेही पुरेसे असते असे निदर्शनास आले आहे. वॉश बेसिन, सिंक आणि शॉवरच्या नळातून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी केल्यास त्यातून अपेक्षे इतके पाणी मिळेल हे लक्षात आले. त्यासाठी पाण्याचा वेग कमी करणारी नॉझल विकसित करण्यावर भर दिला. नळामध्ये पाईप जोडण्याच्या ठिकाणी नॉझल बसवल्यावर पाण्याचा वेग हवा तेवढा कमी होतो असे निदर्शनास आले. पाण्याच्या दाबानुसार प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नॉझल बसवून वाया जाणारे पाणी वाचवता येईल असेही त्यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.